शहरासह जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांचा आलेख उंचावत आहे। डेंग्यू चाचणीशी संबंधित संचाचा तुटवडा जाणवू लागला असताना प्राथमिक चाचणीसाठी 1200 तसेच त्यानंतर डेंग्यू निदानासाठी आवश्यक असलेले 400 संच उपलब्ध करून देण्यात आले आहे। नाशिक आणि मालेगाव महानगरपालिकांमध्ये डेंग्यूशी संबंधित नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर दिला असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली। शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या वतीने आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत डेंग्यू आजाराविषयक आढावा बैठक झाली। बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सध्या स्थितीत शहरासह जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी येथे डेंग्यूचे रुग्ण अधिक आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीत 1721 डेंग्यू सदृश्य रुग्णांची प्राथमिक चाचणी करण्यात आली। यामधील 474 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यांच्यातील काही रुग्णांना खासगी तर काहींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून तो डेंग्यूमुळे की अन्य कारणामुळे हे स्पष्ट झाले नसल्याचे भुसे यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नाशिक।